भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना जीप प्राथमिक शाळा केमवाडी यांच्या वतीने जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। कवितेचं नाव आहे मिसाईल मॅन। मिसाईल मॅन उज्ज्वल राष्ट्राचं स्वप्न उघड्या डोळ्यांनी तुम्ही दाखवलं। सामान्य ते असामान्य होईपर्यंत आयुष्य आपलं झिजवलं। स्वप्न कसली पाहावीत याचं वास्तव आपण दाखवलं। प्रयत्नांची पराकाष्ठा करून अवघ्या जगाचं लक्ष वेध अग्नीला पंख जोडून क्षेपणास्त्राचं विश्व दाखवलं। कर्तव्यालाच आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनवलं। म्हणून तर जगाला मिसाईल मॅनचं दर्शन झालं। धन्यवाद। त्यांच्या आयुष्यातला प्रसंग मी तुम्हाला सांगते। चुलीवरची भाकरी तुम्ही कधी खाल्ली आहे का? भाकरीला जर नाही लक्ष दिलं भाजताना तर काय होतं रे? करपते। मग एकदा असंच काय झालं होतं, संध्याकाळची वेळ होती आणि अब्दुल कलाम जेवायला बसले होते। सोबत वडील होते आणि आई त्यांची चुलीवर भाकरी करत होती आणि भाकरी करत असताना आईचं थोडं लक्ष नसल्यामुळे ती भाकरी करपली। पण जेवायला उशीर झाला होता म्हणून आईनं काय केलं, अब्दुल कलाम जे होते त्यांच्या वडिलांना जेवायला वाढलं। ताटामध्ये एका साईडला वाटीत भाजी ठेवली आणि ती करपलेली भाकरी दिली आणि त्यांच्या वडिलांनी ती भाकरी गुपचूप खाल्ली। पण आपल्याला सवय असते बघा, आईचं चुकू द्या, मोठ्या भावाचं चुकू द्या, बहिणीचं चुकू द्या, आपल्याला काय वाटतं रे? वडील काय करतील आता? रागवतील। तसं त्यांना पण वाटलं की आता आईला नक्कीच आपले बाबा रागवणार, म्हणून त्यांनी बाबांकडे बघत राहिले की आता बाबा नक्की आईला रागवतील। पण बाबा काहीच म्हणले नाहीत, गुपचूप त्यांनी ती करपलेली भाकरी खाऊन घेतली। मग APJ अब्दुल कलाम यांना खूप आश्चर्य वाटलं की असं कसं बाबा काहीच म्हणले नाहीत आईला, म्हणून त्यांनी जेवण केलं त्यांच्या बाबांनी आणि अब्दुल कलाम यांच्या सोबत ते शाळेच्या गप्पा मारत बसले। मग गप्पा मारत असताना आईलाच थोडंसं वाटलं की माझ्याकडून भाकरी करपली, पण यांनी काहीच बोलले नाहीत, म्हणून आईनंच माफी मागितली की माझ्याकडून भाकरी करपली, मला माफ करा। त्यास ते काय म्हणले बाबा त्यांचे की असू दे ग, मला करपलेली भाकरी खूप आवडते। आणि ते अब्दुल कलाम यांच्याशी गप्पा मारत बसले। पण त्यांना राहवलं नाही। त्यांनी बाबांना विचारलं की बाबा आईनं एवढी भाकरी करपवली, तुम्हाला तशीच जेवायला दिली, तुम्ही कसं काय आईला काहीच म्हणलं नाही? त्यावेळेस त्यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर खूप त्यांच्या बाबांनी ते त्यांच्या असं आपण म्हणतो ना काळजाला लागलं किंवा त्याच्यातून त्यांचं आयुष्य बदललं। आयुष्यात एक कलाटणी मिळत असते, प्रत्येकाला आयुष्य जगण्याची एक संधी मिळते किंवा त्याच्या आयुष्यामध्ये एक असं रूप येतं की त्यातून त्याचं आयुष्य बदललेलं असतं। त्यावेळेस त्यांचे बाबा त्यांना म्हणाले की हे बघ, भाकरी करपली होती, मी भाकरी खाल्ली, भाकरी कुठे गेली आता? पोटात गेली। भाकरी संपली की नाही? पण मी त्या भाकरीमुळे माझा जीव गेला का? नाही। पण मी जर तुला आईला ह्या भाकरीच्या बदल्यात जर रागवलं असतो तर तिला जे शब्द लागले असते ते मात्र तिच्या शब्दात जीव घेणारे ठरले असते किंवा तिचे मी बोललेले शब्द तिच्या जीवाला खूप लागले असते। त्यामुळे भाकरीचा विषय संपला, भाकरी करपली, खाल्ली, विषय मिटला। पण आईला बोललेलं आयुष्यभर आईच्या स्मरणात राहिलं असतं, मी आहे तोपर्यंत, तिनं आहे तोपर्यंत। म्हणून मी हा विषय लांबवला नाही। तर नाती कशी जपावी आणि घरातून संस्कार कसे मिळतात हे या प्रसंगातून आपल्या पुढे, त्या कथेतून हा प्रसंग आपल्या पुढे सादर केलेला। तुम्हाला माहिती का बाळांनो, हा दिवस केव्हापासून साजरा करतो आपण? तर 27 जुलै 2015 साली दुर्दैवानं एका तरुणाईला किंवा तरुण वर्गाला जेव्हा मार्गदर्शन करत होते APJ अब्दुल कलाम, तेव्हा त्यांना अचानक दुर्दैवानं हार्ट अटॅक म्हणजे हृदयविकार झाला आणि त्यांनी बोलता बोलता धक्कन पडले आणि त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला। त्या वर्षापासून त्यांचा जन्मदिन 2015 सालापासून हा दिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो। खरोखरच एका गरीब कुटुंबात ज्यांचे वडील नावाडी होते किंवा बोट चालवत होते त्यांच्या पोटी जन्मलेला हा छोटासा मुलगा की जो तामिळनाडू राज्यातील रामेश्वर या गावी लहानाचं मोठं झाले। 4थी पर्यंत शिक्षण प्राथमिक शिक्षण आपल्या गावातील प्राथमिक शाळेतच झाले। तुमच्यासारखेच त्यांना मित्र होते,
त्या मित्रांच्या मदतीनं कुटुंबातून त्यांनी चांगले संस्कार घेतले आणि ते मिसाईल मॅन म्हणून, शास्त्रज्ञ म्हणून आपल्या भारतातच नाही तर संपूर्ण जगातला त्यांची ओळख झालेली आहे. आपल्या भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. बघा, त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण अशा वेगवेगळ्या पदव्या त्यांनी खूप शोध लावल्यामुळं मिळालेल्या आहेत. त्यानंतर जेव्हा त्यांनी राष्ट्रपती पद सोडलं त्या दुसऱ्या दिवसापासून त्यांनी शिक्षक म्हणून काम केलं. तर APJ अब्दुल कलाम यांचे विचार जर तुम्ही नुसतं YouTubeला टाकले तर खूप खूप मोलाचे संदेश देतात. साध्या साध्या गोष्टीतून त्यांनी जीवनाचा आपला अर्थ सांगितलेला आहे. सगळ्यात महत्त्व त्यांनी आपल्या मित्रांना दिलेलं आहे. बाळांनो, आयुष्यामध्ये आपल्याला एक जर चांगला मित्र असेल तर तो एका ग्रंथालयाचं काम करतो. म्हणून तुम्ही चांगले मित्र बनवा की ज्या मित्रांपासून आपल्याला आदर्श घ्यायला मिळेल, ज्यांच्यापासून आपलं चांगलं शिकायला मिळेल असा मित्र बनवा. त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय की तुम्ही अपयशाने APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज खेंदाड सरांनी त्यांच्या कवितेतून त्यांनी केलेलं कार्य, त्यांचा जीवनपट या ठिकाणी उलगडला. त्याचबरोबर माने मॅडम यांनी त्यांच्या जीवनातील जो प्रसंग सांगितला, त्या प्रसंगातून आपण आपली नाती कशी जपावीत हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. त्याचबरोबर आलाट मॅडम यांनी अब्दुल कलाम यांच्यामध्ये असणारे जे काही गुण आहेत ते गुण आपल्यामध्ये येण्यासाठी त्यांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं. प्रामाणिकपणा, त्याचबरोबर अब्दुल कलाम यांच्यामध्ये असणारी नम्रता ही सुद्धा खूप महत्त्वाची होती. नम्र राहणं आणि नम्र राहून आपण एखादं कार्य करणं आणि ते कार्य प्रगतीपथावरती नेणं हे आपल्या हातामध्ये असतं, हे त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. तर अब्दुल कलाम यांच्यामध्ये असणारा प्रामाणिकपणा, त्यांच्यामध्ये असणारी नम्रता, त्यांच्यामध्ये असणारी चिकाटी, जिद्द, आत्मविश्वास या सगळ्या गोष्टी आपण घेणं हे खूप गरजेचं आहे आणि तरच आपलं आयुष्य घडणार आहे, समृद्ध होणार. वाचन संस्कृतीला प्रेरणा देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी वाचन प्रेरणा दिन दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे जीवनाला आकार देणारे प्रेरणादायी विचार नेहमीच सर्वांना प्रेरक ठरतात. त्यांचे काही विचार पुढील प्रमाणे. स्वप्न ती नसतात जी तुम्ही झोपेत बघता. स्वप्न तर ती असतात जी तुम्हाला झोप लागू देत नाहीत. जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर आधी सूर्यासारखे तापावे लागते. आपले मिसाईल मॅन म्हणतात, जर तुम्हाला मातीत तुमच्या पाऊल खुणा उमटवायच्या असतील ना तर एकच उपाय आहे, तो म्हणजे कधीच पाऊल मागे घेऊ नका. प्रयत्न न करता कधीच यश प्राप्त होत नाही. प्रयत्न न करता कधीच यश प्राप्त होत नाही आणि खऱ्या मनाने केलेला प्रयत्न कधीच अयशस्वी होत नाही. धन्यवाद.